उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता। बैठकीनंतर उपस्थित अधिकाऱ्यांना बाहेर काढत माघी गणेशोत्सवासंदर्भात नियमांच्या पालनावरून अडेलतट्टू भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर मंत्री आशिष शेलार यांनी ओढले मुख्यमंत्र्यांसमोर ताशेरे। अधिकाऱ्यांकडून हिंदू विरोधी भूमिका घेतली जात असल्याची आशिष शेलार यांनी तक्रार केलेली आहे। उच्च न्यायालयाच्या कायद्याचं पालन करण्यावरून अधिकाऱ्यांकडून दुटप्पी न्याय का असा सवाल शेलारांकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आलाय। अधिकाऱ्यांकडून भोंग्यासाठी एक न्याय आणि हिंदूंच्या सणासाठी वेगळा न्याय दिला जात असल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आता जोरदार घमासान मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याचं कळतंय, या मुद्द्यावरून काय नेमकं घडलंय? नक्कीच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज माघी गणेशोत्सवासंदर्भात जो विसर्जनाचा मुद्दा आहे तो उपस्थित करण्यात आला आणि यावरून आपल्याला घमासान होताना पाहायला मिळालेला आहे। गणेशोत्सवाच्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देखील देण्याची शक्यता आहे। एकूण बैठकीमध्ये जर पाहायचं तर अधिकारी वर्ग उपस्थित होता। या अधिकारी वर्गांना बाहेर काढत माघी गणेशोत्सवासंदर्भात नियमांच्या पालनावरनं काही जे अधिकारी आहेत ते कुठेतरी अडेलतट्टू भूमिका घेत आहेत अशा प्रकारची भूमिका जी आहे ती आशिष शेलार यांच्याकडनं मांडण्यात आली। मुख्यमंत्र्यांसमोर ही सगळी भूमिका मांडण्यात आलेली आहे। कुठेतरी अधिकारी वर्गाकडनं भोंग्यासाठी एक न्याय आणि एकूण हिंदू विरोधी भूमिका घेतली जात असल्याची तक्रार जी आहे ती आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर बोलवून दाखवलेली आहे आणि त्यामुळेच एकूण या सगळ्या संदर्भात चर्चा होत असताना कुठेतरी उच्च न्यायालयाच्या कायद्याचं पालन करण्यावरनं अधिकारी वर्गाकडनं दुटप्पी न्याय दिला जातोय अशा प्रकारचे सवाल देखील उपस्थित करण्यात आले आणि त्यामुळेच एकूण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही मंत्र्यांकडनं देखील या संदर्भात सहमती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकारात संदर्भात आता राज्य सरकारने देखील काही भूमिका जी आहेत ती घेतल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।